भोकरदन शहरात काही दिवसांपूर्वी शालेय मुलींची छेड काढण्याचे प्रकरण घडल्यानंतर भोकरदन शहरात दामिनी पथकाची स्थापना करून मुलींना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिता जाधव यांनी केली होती। त्या संदर्भातील विविध वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या आणि लगेच पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुरुवार 22 जानेवारी रोजी जालना येथील दामिनी पथक भोकरदन मध्ये दाखल झाले। पथकाने तक्रारदार सौ अनिता जाधव यांना सोबत घेत शहरातील न्यू हायस्कूल गाठत तेथे विद्यार्थिनींची बैठक घेऊन त्यांचे समुपदेशन करताना टवाळखोर मुलांवर कठोर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले। मागील काही दिवसांमध्ये न्यू हायस्कूलच्या मुलींना छेडण्याचं प्रकरण झालं होतं। त्याबद्दल आपण एक बातमी दिली होती। त्या बातमीवरून आज दामिनी पथक आपल्याकडे आलेलं आहे। त्यांचे खूप खूप आभार। नमस्कार, मी ज्योती राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल, दामिनी पथक जालना। माननीय SP सर अजय कुमार बंसल सर आणि ॲडिशनल SP सर आयुष नौपानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक हे उपक्रम राबवण्यात येत आहे। आणि मागील आठवड्यामध्ये पेपरमध्ये जी बातमी आलेली आहे भोकरदन तालुक्यामध्ये मुलींची छेड काढण्यात आलेली असं म्हणून, त्या अनुषंगाने आम्ही भोकरदन तालुक्यामध्ये आलेलो आहोत। याच्यानंतर जर भोकरदन तालुक्यामध्ये आम्हाला आमची विजिट कधीही असेल, याच्यानंतर जर आम्हाला टवाळखोर मुलं जर दिसली रोडला किंवा आमच्या निदर्शनास आलं तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार।